नमस्कार मंडळी. आज परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या भयकथेमध्ये. नजर हा प्रकार तुम्हा सर्वांना माहीत असेल. कोणाचं जीवन चांगलं चालत असेल तर कुणाची तरी त्याला नजर लागली की त्याचं चांगलं चालणारं जीवन हे एखाद्या नरकासारखं तयार होतं. तसंच आज आपल्याकडं एक भयकथा आहे. एक राघव नावाचा मुलगा होता. तो एका मुलीवर खूप जास्त प्रेम करायचा. ती मुलगीही त्याच्यावर खूप जास्त प्रेम करायची. दोघांना लग्न करायचं होतं. दोघांनी ठरवलं की आपण काही जरी झालं तरीही एकमेकाशिवाय दुसरं कुणासोबतही लग्न नाही करायचं. अखेरकार त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगितलं, पण त्यांनी त्या वेळेला सांगितलं ज्या वेळेला ते दोघंही जण सक्सेसफुल होते. दोघांनाही नोकऱ्या लागलेल्या होत्या. दोघांनी विचार केला, अगोदर जर आपण घरी सांगितलं तर आपलं लग्न घरचे लावून देणार नाहीत. पहिले आपल्याला चांगलं शिकून एखाद्या चांगल्या नोकरीला लागावं लागेल आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या या रिलेशनबद्दल घरच्यांना सांगावं लागेल. आणि त्यांनी जसा विचार केला होता सगळं त्याच प्रकारे ठरलं आणि झालंही. त्यांना चांगल्या नोकऱ्या लागल्या आणि दोघांनाही बँकेमध्ये नोकऱ्या लागल्या. नंतर त्यांनी आपल्या घरच्यांना सांगितलं की बाबा आम्ही एकमेकांवर प्रेम करतो म्हणून. घरचेही राजी झाले. घरच्यांना वाटलं की चला, मुलगा नोकरीला आहे, मुलगी नोकरीला आहे, दोघांचा संसार चांगला होईल आणि चांगल्या पद्धतीनं दोघेही जण जगतील. यांनी अगोदर ठरवलं होतं की आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपण दोघा जणांनी आपलं ज्या जागेवर ड्युटी आहे तिथं राहायचं आणि आईवडिलांपासून वेगळं राहायचं, त्यांच्यासोबत नाही राहायचं. आता मॉडर्न म्हणल्याच्या नंतर काय असतं, आता ही आयडिया त्यांच्या आईवडिलांना सुद्धा माहिती होती की त्यांच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे. त्या कारणामुळं दोघांकडच्याही मायबापांनी एकच निर्णय घेतला होता की यांची लग्न लावून द्यायची आणि यांना बाहेर त्यांच्या नोकरीच्या जागेवर ठेवून द्यायचं. ते करतील, खातील आणि चांगल्या पद्धतीनं जगतील. तर ठरल्याप्रमाणे त्या दोघा जणांचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मुलीच्या आईवडिलांनी मुलाच्या आईवडिलांनी त्याला मदत केली आणि त्यांना शहरामध्ये एक घर घेऊन दिलं आणि हे दोघेही जण त्या घरामध्ये राहायला लागले. बघता बघता लग्नाला 2 वर्ष झाली. या 2 वर्षामध्ये या दोघा जणांनी मिळून जी प्रगती केली ती खूपच जास्त आणि चांगल्या पद्धतीनं केली. पण ते म्हणतात ना की यार, जर आयुष्यामध्ये खूपच चांगलं होत असेल तर समजून जायला पाहिजे की समोर चालून काही ना काहीतरी आपल्यासोबत होणार आहे. आणि या जगामध्ये नजर लागणं ही एक अशी गोष्ट आहे की त्याचा कुठेही विलाज नाही. आणि ती नजर जर कोणाला लागली तर काय खरं नाही. तसंच या दोघा जणांच्या संसारावर कुणाची तरी नजर लागली आणि तब्बल 2 वर्षानंतर दोघेही जण बिमार पडायला लागले आणि त्या बिमार पडल्यामुळं त्यांच्याजवळ पैशांची तंगी सुद्धा यायला लागली. आता दोघांच्या नोकऱ्या होत्या, त्या कारणामुळं दोघां जणांनीही एक प्लॅन करून सगळ्या काही गोष्टी केल्या होत्या. ते म्हणतात ना की बाबा, नोकरी जर असेल तर विचार केल्याप्रमाणे तसल्या प्रकारच्या गोष्टी होतात. आपल्याला एक आकडा माहीत असतो की हां, एवढ्या आकड्यापर्यंत आपल्याजवळ पैका येणार आहे आणि तो पैका आपण या हिशोबाने खर्चू शकतो. तसं यांनी हिशोब लावला होता की महिन्याच्या महिन्याला एवढं येणार, असं असणार, असं आपल्याला करायचंय. पण 2 वर्षाच्या नंतर जसं हे बिमार पडायला लागले ना तसं यांची ती परिस्थिती बदलायला लागली. कधी तो राघव बिमार पडत होता तर कधी त्याची बायको जान्हवी बिमार पडायची आणि ज्या वेळेस ते दोघं जण बिमार पडायचे त्या वेळेस कामावर यांना जायला जमायचं नाही. त्या कारणामुळं त्यांच्या त्या नोकरीवर फार मोठा इफेक्ट पडत होता. आता ती जान्हवी जी होती ती खूप जास्त प्रमाणामध्ये बिमार पडायची, खूपच जास्त. तिला ताप आलेला, सर्दी झालेली, खोकला लागलेला, पोट दुखलेलं, तिला काही कळायचं नाही. पण तिला थोडंसं जाणवायचं आणि ती राघवला म्हणायची की राघव यार, माझं दुखतंय, पण मला माहिती नाही की माझं काय दुखतंय, पण हा थोडं वाटतं की माझं पोट दुखतंय, असल्या प्रकारचं ती सांगायची. आणि तिला घेऊन जेव्हा दवाखान्यामध्ये गेले त्यावेळेस दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी विलाज केला, तेवढ्यापुरतं ते चांगलं राहायचं. पण त्याच्यानंतर ते परत तशाला तसं दुखायला लागलं.
आता जान्हवीला एक अडचण परत यायला लागली, की तिला रात्रीला झोप यायची नाही. रात्री अंथरुणावर खाली पडली, डोळे लावले, की तिच्या डोक्यामध्ये ना नको-नको त्या गोष्टी यायच्या आणि त्या पण असल्या प्रकारच्या गोष्टी यायच्या, की जान्हवी त्या गोष्टींवर जास्त प्रमाणामध्ये विश्वास करायचीच नाही. खूपच विचित्र प्रकारे त्या गोष्टी जान्हवीच्या समोर यायच्या आणि डोक्यामध्ये फिरायच्या. असंही नाही की तिला स्वप्न पडत होते, नाही. तिला असं वाटत होतं, की माझ्या डोक्यामधले जे विचार आहेत, ते विचार समोरासमोर येत आहेत. आपण कसं एखाद्या गोष्टीचा विचार करतो, आपल्या डोक्यामध्ये ती गोष्ट चालते, त्या गोष्टीच्या अवतीभोवती चालणाऱ्या ज्या गोष्टी असतात, त्या गोष्टी चालतात. तसंच त्याच प्रकारे जान्हवीच्या डोक्यामध्ये चालायच्या. पण ह्या गोष्टी ना फार विचित्र होत्या. जसं की जादूटोणा करणं, ब्लॅक मॅजिक, लिंब दिसणं, भुताच्या गोष्टी आठवणं, आत्मा किंवा अजून बऱ्याच दुसऱ्या काही गोष्टी, ज्या की पॅरानॉर्मल या जगामध्ये त्या गोष्टी वापरल्या जातात, असल्या प्रकारच्या गोष्टी. आणि तिला ना त्या दिवसांमध्ये हॉरर स्टोरीज, हॉरर मूव्हीज आणि जे काही असं क्रिपी असतं, ज्याच्यामधून आपल्याला भीती वाटते, सेम त्या प्रकारच्या गोष्टी तिला आवडायला लागल्या आणि तिला त्या गोष्टीमध्ये रुची यायला लागली. आता काही दिवस असं चाललं आणि काही दिवसाच्या नंतर जी जान्हवीची तब्येत आहे, ती थोडीशी गडबडायला लागली, म्हणजे असं हालायला लागली. सतत दुखणं आणि त्यातल्या त्यात परत तिचे ते विचार, बरोबर झोप नाही. त्या कारणामुळं तिचे जे शरीर आहे ते विचित्रपणाने असं रोड व्हायला लागलं, म्हणजे वाळायला लागलं. तर जान्हवीच्या नवऱ्याला राघवला तेवढं काही कळायचं नाही. आता जे हे असर होतं ना पूर्ण, हा असर जान्हवीवर राघवपेक्षा कितीतरी जास्त दिसायचा. राघव थोडासा मेंटली स्ट्रॉंग होता, त्या कारणामुळे ह्या गोष्टी राघववर तेवढ्या इफेक्ट पाडायच्या नाही. पण जान्हवी जी होती ना, ती मेंटली थोडीशी कमजोर होती, म्हणजे थोडीशी नाजूक होती. त्या कारणामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी जान्हवीवर खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभाव पाडत. आता जान्हवीला कळत नाही होतं, की आपल्यासोबत नेमकं काय व्हायलंय आणि काय नाही. त्या कारणामुळे जान्हवी रेग्युलर लाईफ जगत होती. बरेच दिवस होतात. दिवस झाल्याच्या नंतर जान्हवी सतत बिमार पडल्यामुळे तिची नोकरी तिच्या हातामधून सटकते. नोकरी गेल्याच्या नंतर जान्हवी घरामध्येच राहते आणि जो राघव आहे तो बाहेर जातो, नोकरी करतो, घरी येतो, आपलं घर धकवतो. आता यांचे जे फायनान्शियल कंडिशन आहे ती ॲक्युरेट काट्याला काटा होती. एक दिवस जान्हवी अचानक राघव ज्या वेळेस कामावर जात होता त्यावेळेस राघवला म्हणते, की राघव, मला त्रास होतोय. राघव म्हणतो, कसल्या गोष्टीचा तुला त्रास होतोय? जान्हवी म्हणते, मला मला खूप जास्त त्रास होतोय आणि माझ्या डोक्याचे केस ना कोणीतरी उपटते. राघव थोडासा हसला आणि जान्हवीला म्हणला, की जानू, तू काय वेडी वगैरे झालीस का ग? तू आज काय बोलतेस मला? जान्हवी म्हणते, की राघव, माझा विश्वास कर, हे आजच नाही होत. हे गेल्या 1 महिन्यापासून माझ्यासोबत होते. रोज माझ्यासोबत काही ना काही होते. तू तू ना पहिलेच टेन्शनमध्ये असतो, त्या कारणामुळं ना मला भीती वाटते तुला ह्या गोष्टी सांगण्याच्या. आणि आज हिम्मत करून मी तुला सांगते आहे. कारण फार त्रास होतो रे राघव, फार त्रास होतो. प्लीज ऐक ना माझं. माझ्या डोक्याचे केस कोणीतरी उपटते आणि आज होणार आहे माझ्यासोबत ते. राघव कन्फ्यूज, जानू, तू असं का बोलतीयस? असं काही नसतंय ग. तुझ्या मनातले जे हावभाव आहेत ना हे काढून टाक. बघ कसं आहे ना, आता तुझी नोकरी गेली आहे, तुझी तब्येत बरोबर नाही आहे आणि जसा मी तुझ्यासोबत राहतोय तसं मी बघतोय की तू विचार वेगळा करतीयस, तुला विचित्र गोष्टीमध्ये आवड आली आहे, त्या विचित्र गोष्टी तू करायला लागली आहेस. जणू हे आहे ना फक्त त्या गोष्टीचा प्रभाव आहे, तसलं काही नसतंय. जान्हवी म्हणते, राघव प्लीज यार, मी मान्य करते मी थोडी विचित्र वागते, पण खरंच माझ्यासोबत तसलं होतंय, तू विश्वास कर ना. तर राघव तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो, तिच्या कपाळावर एक चुंबन देतो आणि म्हणतो, की आपण या गोष्टीवर संध्याकाळी निवांत बोलूया.
राघव निघून जातो. निघून गेल्याच्या नंतर राघव परत घरी येतो संध्याकाळी आणि दरवाजा उघडतो. समोर बघतो तर जी त्याची बायको आहे ती सोफ्यावर बसलेली आहे, जो सिंगल सोफा असतो ना त्या सोफ्यावर. आणि तो सिंगल सोफा त्याची बायको बरोबर दरवाजाच्या समोर हॉलमध्ये पलीकडच्या काठावर नेऊन ठेवलेला असतो. सोफा अलीकडे मधोमध असतो ना, पण त्या सोफ्याची जी सिंगल सीट असते ती घेऊन ती जान्हवी लगे पलीकडे जाऊन बसते त्या सोफ्यावर, दोन्ही पाय वर करून आणि टोंगल्यावर आपले हात ठेवून आणि हातावर आपलं डोकं ठेवून असे खुंडू मुंडू होऊन. आणि तिचे ना अर्धे कपडे काढलेले असतात, केस मोकळे असतात आणि तिनं मेकअप केलेला असतो. राघव दरवाजात येतो, बघतो. आता सुरुवातीला राघवला वाटलं की यार रोमॅन्टिक मूडमध्ये आहे काय की जान्हवी, म्हणून तो काय करतो, दरवाजा बंद करतो, आपली बॅग त्या सोफ्यावर टाकून देतो. रात्रीची वेळ असते, अंधार पडलेलं असतो, घरामध्ये लाईट असते, AC वगैरे चालू असते आणि सगळं काय ओके असतं. जान्हवीनं मेकअप वगैरे केलेला असतो, केस मोकळे असतात आणि अर्धी ती उघडी असते आणि तिथं ती तशा प्रकारे बसलेली असते आणि अर्धी अशी उघडी असते की ती खालून उघडी असते, पूर्ण वरून नाही. तर राघव तिथं आपली बॅग ठेवतो आणि जान्हवीकडे जातो. जसं जातो तसं त्याच्या टोंगल्यावर हात टेकवतो दोन्ही आपले आणि खाली बसतो टोंगल्यावर. तसं जान्हवी त्याच्याकडे बघते. तर जान्हवीने फार विचित्रपणाने मेकअप केलेला होता. तिच्या डोळ्याला रंगीबेरंगी रंग तिने लावलेले होते. राघव तिच्याकडे बघतो. आता तिचे फक्त डोळे दिसत होते, मधात तिचे हात होते ना दोन्ही, त्याच्यामुळं. राघव तिला म्हणतो, जानू आज तू असं मेकअप का केलास ग? जान्हवी हसल्यागत त्याच्याकडे रिॲक्शन देते आणि आपले दोन्ही हात आपल्या टोंगळ्यावरचे काढते आणि आपले दोन्ही पाय दोन्हीकडे करते. आता राघवला जान्हवीचा पूर्ण चेहरा दिसतो आणि ज्यावेळेस राघव जान्हवीचा पूर्ण चेहरा बघतो त्यावेळेस राघवला फार भीती वाटते. जान्हवी जी असते तिनं काय केलेलं असतं की कवटी असते ना आपली कवटी, सेम त्या प्रकारचं चित्रीकरण तिनं तिच्या चेहऱ्यावर काढलेलं असतं आणि तशी बसलेली असते आणि राघवकर बघून हसते. राघव भीतो एकदम अचानक पद्धतीने, इतका भयानक पद्धतीनं जे मेकअप वगैरे केलेलं आहे ते खूप डेंजरस आहे ना. त्यानं कधीही या अगोदर जान्हवीला तसं बघितलं नव्हतं आणि राघवने या अगोदर जान्हवीला असा विचित्रपणाने मेकअप केलेला कधीच बघितला नाही. राघव भिला, पाठीमागं सरकला आणि उभा राहिला, पूर्णपणे घामाचोक झालेला. जान्हवीला म्हणतो, रे जानू, हे काय केलंयस तू? हे असं काय आहे? अगं काय वेडी वगैरे झालीस काय तू? तू हे काय करतेस तू? असं काय केलं नाटक तू? जान्हवी दोन्ही पाय असे एकीकडे करून बसलेली होती. ती काय करते, आपले दोन्ही हात खाली टेकवते आणि विचित्रपणाने खाली उतरते त्या सोफ्याच्या आणि उभी राहते आणि राघवच्या अशा जागेवर हात ठेवते जी जागा नाजूक असते आणि ती तिथं हात ठेवून त्याला कुळवायला लागते आणि राघवच्या डोळ्यामध्ये येते आणि बघते आणि म्हणते, काय राघव, आज चांगली सजून धसून बसली आहे मी आणि तू असं बोलतोयस का? माझं सजणं आवडलं नाही का तुला? राघव फार भिलेला असतो, कारण या अगोदर जान्हवी कधीही तसल्या प्रकारे वागलेली नव्हती. तो तिला पटकर दूर ढकलतो आणि रागारागामध्ये आपल्या बेडरूममध्ये जातो. आता राघवच्या बेडरूममध्ये एक बाथरूम होती. तो जातो आणि तिथं आपली बॅग वगैरे आपटतो आणि पलंगावर बसतो. तेवढ्यात त्या बेडरूममधून जी जान्हवी आहे ती बाहेर येते, नुकतीच फ्रेश होऊन. अंगाला टावेल वगैरे गुंडाळलेला असतो आणि आल्याच्या नंतर राघवला म्हणते, अहो कधी आले तुम्ही? आणि दरवाजा वगैरे काय उघडा होता काय? राघव पूर्णपणे शॉक. आजच्या गावात हे कसं शक्य आहे? आता यावेळेस राघवला थोडंसं विचित्र वाटलं की आपण ज्या वेळेस घरामध्ये आलो त्यावेळेस आपल्यासोबत जे खेळू लागलं ते होतं कोण आणि ही अशी अचानक इकडून आली कशी? राघव तिला म्हणतो की जान्हवी, तू आत्ता बाथरूममधून कशी आली? जान्हवी म्हणते की अरे गेली 15 मिनटं झाली मी बाथरूममध्येच आहे, माझं डोकं फार दुखू लागलं, त्या कारणामुळं मी विचार केला की जावं थोडंसं आंघोळ करावे. राघव पूर्णपणे कन्फ्यूज.
जान्हवी राघवला म्हणते, का तू असं का विचारलंस मला, काय अडचण आहे का तुला? तर म्हणतो, नाही नाही, काही अडचण नाही. पण आता राघवच्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फिरत होत्या. जान्हवी तशी बोललेली, तिने तसं केलेलं, आणि अचानक दुसरी जान्हवी बाथरूममधून बाहेर निघाली. राघवला कळत नव्हतं की हे काय मॅटर चाललंय. राघवचा एक मित्र होता. तो त्याच्या मित्राला ह्या सगळ्या प्रॉब्लेम सांगतो की भाई, माझ्या घरामध्ये ना अशा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम होत आहेत, तर काय करू आणि काय नाही. आणि आज तर थोडं विचित्रच झालं, अरे मला कळालंच नाही. राघवचा मित्र म्हणतो की अरे भाई, तू दारू वगैरे पिला असेल माहिती आहे का, त्यामुळे तुला असा वाद झाला आहे. तो म्हणतो की अरे नाही रे, मी नाही दारू पिली, मला माहिती आहे, खूप वेगळा आणि विचित्र प्रकार आहे, हे असं कसं होऊ शकतंय. त्याचा मित्र म्हणला की ठीक आहे, तू एक काम कर, 1-2 दिवस थांब, नंतर रिलॅक्स होय आणि नंतर बघ काय होते का विचित्रपणाने. राघव म्हणला की हां ठीक आहे, बघतो. आता ज्या वेळेस तिसरा दिवस निघतो त्यावेळेस जान्हवी परत एकदा राघवला म्हणते की राघव, प्लीज जाऊ नको ना बाहेर, माझ्यासोबत फार विचित्र होते रे राघव. राघव प्लीज, आज ना माझे नको उपटले जाणार आहेत, राघव प्लीज नको ना जाऊ. आता असं बोलल्याच्या नंतर राघव चिडला असा एकदम आणि बोलायला लागला की काय काय जान्हवी, तू पागल आहेस का काय? त्या दिवशी तशी बोललीस, आता अशी बोलायलीस काय? तू वेडी आहेस का? डोक्यावर पडलीस का तू? केस उपटले? कुठं उपटले तुझे केस? राघव तिच्या डोसक्याला सगळं असं झांबलतो. कुठं उपटले तुझे केस डोक्याचे? आणि काय हे नाटकं लावलीत तू? गप्प बैस. आता याच्यानंतर जर तू असं काही बोलशील ना तर तू आहे आणि मी आहे. राघव जान्हवीला अशी ताकीद देतो आणि रागारागाने निघून जातो. आता निघून गेल्याच्या नंतर या रागारागामध्ये राघवचा जो टिफिन असतो ना तो घरामध्येच विसरतो. अर्ध्या रस्त्यात जातो आणि अर्ध्या रस्त्यातून राघव परत वापस येतो. आल्याच्या नंतर तो दरवाजा वाजवणारच की त्याला जाणवतं की दरवाजा तर उघडा आहे, म्हणून तो दरवाजा आत ढकलतो. आता जेव्हा राघवने दरवाजा आत ढकलला तेव्हा जे राघवनं बघितलं ना ते इतकं भयानक होतं की राघवचा पारा चढून गेला एकदम खतरनाक पद्धतीनं. पहिल्या दिवशी जान्हवी सोफा घेऊन एका जागेवर बसली होती, सेम त्या जागेवर जान्हवी बसली होती, पण यावेळेस जान्हवी एकली नव्हती, तिच्यासोबत कुणीतरी उभं होतं. घरातले पूर्ण लाईट बंद होते आणि त्या जान्हवी ज्या जागेवर बसलेली होती तिथं थोडा थोडा प्रकाश पडत होता बाहेरच्या खिडकीचा आणि त्याच्यात जान्हवी दिसत होती. आता जान्हवीचा आवाज याच्या कानावर येऊ लागला, ते पण रडका. तो ओरडापाशी जातो आणि लाईट टाकतो. जसा लाईट टाकतो तसा बघतो तर याच्या पायाखालची जमीन सरकते. जान्हवी तिथं पूर्णपणे विवस्त्र त्या खुर्चीवर बसलेली आहे आणि तिच्या भोवताल 2 माणसं आहेत आणि ते 2 माणसं अशा प्रकारचे आहेत की त्यांना डोळे ना, कान ना, तोंड नाही, कुठला अवजार. ते पूर्णपणे विवस्त्र, त्यांच्या अंगावर चमडी सुद्धा नाहीये, पूर्ण मांसाचा एक मोठा सापळा, अशा प्रकारचे ते 2 माणसं होते. आणि एका माणसाने जान्हवीला पकडलेलं असतं आणि दुसऱ्या माणसाने जान्हवीचे नख उपटत असतो आणि जान्हवी रडत असते. हा जोरात ओरडतो की हे कोण आहे तिथं? तसं काय करताय तुम्ही माझ्या बायकोला? कोण आहे तिथं? असं म्हणत की हा त्यांच्याकडे धावायला ह्या एका जागेवर स्टॉप होतो. याला हलता येत नाही, बोलता येत नाही, काहीच नाही, काहीच नाही. आणि हा जान्हवीकडे फक्त एकसारखा बघत होता. जान्हवीची जी अवस्था होती ना ती फार भयानक होती. तिच्या डोक्यावर एकही केस नव्हता. तिच्या एका दंडाचे सगळे सालपाट निघलेले असतात, हाताचे नख काढलेले असतात, आता पायाचे नख काढणे चालू असतात. जान्हवीच्या मागच्या बाजूला सालपाटाचे म्हणजे चिरतो ना आपण तशा प्रकारचं चिरलेलं होतं आणि त्याच्यातल्या नसा बाहेर काढलेल्या असतात. असल्या प्रकारे जान्हवीची अवस्था असते आणि एक मोठे असा साऊंड येतो, असा चुर वाजलेला, आणि सगळं काय ब्लँक होतं. त्याच्यानंतर जो राघव आहे तो खाली जमिनीवर पडलेला असतो. तो उडतो, इकडे तिकडे बघतो तर त्याची बायको त्याच्यासमोर उभी असते आणि ती एकदम क्लिअर दिसते, चांगली दिसते. तो त्याच्या बायकोला म्हणतो की जान्हवी, तू अशी कशी दिसतेस ग? आताच तर हे होतं ना, तुझी तब्येत खराब होती. मग जान्हवी त्याला म्हणते की मी तुम्हाला तीच तर सांगण्याचा प्रयत्न करते, माझ्यासोबत खूप खूप विचित्र प्रकार होत आहेत, मला खूप त्रास होते राघव. राघव प्लीज काहीतरी कर राघव, राघव काहीतरी कर. असल्या प्रकारे जान्हवी राघवला बोलायला लागली. आता जो राघव आहे तो पूर्णपणे टेन्शनमध्ये आला. जान्हवीला घेतलं त्याने आणि त्या घराच्या बाहेर पडला, आपल्या मित्राच्या इथे गेला. मित्राला ही सगळी प्रॉब्लेम सांगितली.
आता ज्यावेळेस हा मित्राला सगळी प्रॉब्लेम सांगत होता, त्यावेळेस मित्राचे जे वडील होते ते त्याच घरी होते. त्याचे वडील म्हणतात, की "बघा, मला ना असं वाटतं, की हे कोणीतरी भुताप्रेताचा किंवा काळ्या जादूचा काहीतरी असा प्रॉब्लेम असेल. तर हे मला असं वाटतं, की एका जागेवर गेल्याच्यानंतर थोडंसं सॉल्व्ह होईल. तर आपण काय करूयात, उद्या परवाच्या दिवशी त्या जागेवर जाऊयात आणि ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न करूयात." राघव म्हणला, की "ठीक आहे बाप्पा, जाऊ, पाहू." मग हे सगळेजण एका माणसापाशी जातात आणि त्याला सांगतात, की "बाबा असं-असं आहे, अशानं असं झालेलं आहे, तर काय करायला पाहिजे?" तर तो माणूस एक पुस्तक काढतो आणि त्या पुस्तकामधल्या काही ओळी वाचतो, त्याच्यामध्ये लिहिलेले काही मंत्र वाचतो आणि ते सगळं त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं, की अशा-अशा प्रकारची प्रक्रिया केली पाहिजे किंवा असं-असं केलं पाहिजे आणि तो माणूस सेम तसा करतो. तर त्याच्यापाशी एक कोरं पुस्तक असतं. त्या पुस्तकामध्ये एक नाव येतं आणि ते नाव तो माणूस यांना वाचून दाखवतो, की या नावाच्या माणसाने तुमच्यावर हा सगळा काही प्रकार केलेला आहे. आणि ज्यावेळेस ते नाव वाचतो ना राघव, त्यावेळेस राघवला विश्वास बसत नाही, की हे काय म्हणजे आणि हे कसं काय? आता ते नाव असतं राघवच्या मोठ्या भावाचं, सख्ख्या मोठ्या भावाचं. राघवला विश्वास बसत नाही, की असं का झालंय? आणि त्या माणसाने सांगितलं, की हे कोणत्या हेतूने केलेलं आहे? हे केलेलं आहे जळक्या हेतूने. जो राघवचा मोठा भाऊ असतो, तो एका खाजगी कंपनीमध्ये काम करतो आणि त्याला जी पगार असते, ती फार कमी असते. त्या कारणामुळं राघवचा मोठा भाऊ आणि त्याची बायको राघववर फार जळतात. आता राघवला मोठ्या याची पगार होती, त्याच्या बायकोला मोठ्या याची पगार होती पैशाची. त्या कारणामुळे त्यांच्यावर ते फार जळायचे आणि त्यांनी बाहेरून कुठून तरी ते टोटका आणला आणि राघव आणि त्याच्या बायकोवर टाकला. आता राघव तर त्याचा सख्खा भाऊ होता. त्या कारणामुळे त्यांनी राघवला जास्त इजा न पोहोचवता त्याच्या बायकोला, त्याच्या जान्हवीवर याचा जास्त प्रभाव पडेल अशा पद्धतीनं यूज केला होता. आता मग राघव आणि त्याची बायको म्हणते, की "याला काही विलाज?" तो माणूस म्हणतो, की "फक्त एकच विलाज आहे. तुम्हाला तुमच्या नावची साडी, तुमच्या नावचे काही डुप्लिकेट दागिने हे सगळे एखाद्या मेलेल्या मूर्त्याला घालावे लागतील आणि तिथं घातल्याच्या नंतर तुम्हाला एक पूजा करावी लागेल. ज्या पूजेमध्ये सेम याच प्रकारचा जे टोटका आहे, ते टोटका तुम्हाला तुमच्यावर करावा लागेल आणि तुमच्यावर करून ते ओवाळून त्या मड्यावर टाकावं लागेल. तेव्हा कुठेतरी ही प्रॉब्लेम तुमची सॉल्व्ह होईल. आहे खतरनाक, पण जर तुम्ही प्रयत्न केला तर होऊन जाईल. हे कोणाला कळणार नाही. तुम्ही फक्त एखादं मयत वगैरे असेल, एखाद्या लेडीज वगैरेचं, तर तिथून तुम्ही साडी वगैरे, दागिने वगैरे देऊन टाका आणि जे मी तुम्हाला हे टोटका आहे, हे मी आणून देतो नागलीच्या पानामध्ये टाकलेला. तर ते फक्त नागलीचं पान काय करायचं, साडी वगैरे देता वेळेस त्या मड्यावरून असं ओवाळायचं आणि आपल्याजवळ ठेवून द्यायचं, न कुणाला दिसता. तर हे म्हणले, "बाबा बघू, ट्राय करून, प्रयत्न करून." आणि यांना योगायोग तशा प्रकारचा एक मयत सापडलीसुद्धा. तर त्या मयतीमध्ये यांनी ते सगळं केलं. केल्याच्यानंतर यांच्या आयुष्यामधलं जे पण आहे ते सगळं सॉल्व्ह झालं. आता जी जान्हवी आहे, तिची जी नोकरी गेली होती, नोकरी तर गेलीच. पण ती बिमार पडणं, तिला त्रास होणं किंवा तिला स्वप्न येणं किंवा भ्रम होणं किंवा भ्रमासारखं दिसणं, ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या आणि राघवलाही ह्या सगळ्या गोष्टी दिसणं बंद झाल्या. आता राघवने त्या माणसाला विचारलं, की "भाई, माझ्या नजरेमध्ये असं-असं आलं होतं, तर ते काय आहे?" तर तो माणूस म्हणला, की "ते काहीच नाहीये. ते फक्त एक भ्रम आहे आणि त्या भ्रमामध्ये माणसाला असं वाटतं, की सत्य परिस्थिती माझ्यासोबत होतीये आणि त्याच्यामध्ये जे होतंय ते सगळं काही अनुभवतंय, पण ॲक्चुअली ते होत नाही." मग त्याच्यामध्ये होतंय काय, की माणसाला झोप येत नाही. ते सगळे विचार डोक्यामध्ये फिरतात. त्यानं तब्येत खराब होती. तब्येत खराब झाल्याच्यानंतर हळू-हळू बिमाऱ्या शरीरामध्ये उत्पन्न होतात. कारण की झोप न आल्यामुळं शरीर फार थकतं. थकल्याच्यानंतर शरीराचं जे अवयव आहेत ते बरोबर काम करत नाहीत. त्या कारणामुळं शरीरामध्ये जे पण बिमाऱ्या वगैरे आहेत, त्या थोड्याशा उमलतात आणि तेव्हा मग ते माणूस बिमार पडायला लागतो आणि ज्यावेळेस माणूस बिमार पडतं, मग त्याचं दुखणं जास्त होतं, बिमार जास्त पडणं होतं, शरीर कमजोर होतं, मग अखेरकार तो माणूस मरतो. तर अशा प्रकारचे असतं. हे रिअल काही नव्हतं, फक्त एक भ्रम होता आणि ते भ्रम एवढा स्ट्राँग होता, की तुम्हाला म्हणजे असं वाटतं की ते खरं आहे म्हणून. आणि ही सगळी पद्धत ना सगळ्यांसोबत होते. जे लोकं म्हणतात ना, की माझ्यामध्ये भूत घुसलंय किंवा दुसऱ्यामध्ये भूत घुसलंय, तर ॲक्चुअली त्याच्यामध्ये भूत नसतंय घुसत. त्याला भ्रम होतो, की ते भूत त्याच्या जवळ बसलेलं आहे किंवा त्याला पकडलेलं आहे. मग तो जसा-जसा त्याला बोलायला सांगेल, ते माणूस तसा-तसा तो करतो. हा एक भ्रम आहे.
पण त्या माणसाने जर याच्यावर स्ट्रॉंगपणे एक प्रतिक्रिया केली किंवा तो थांबला किंवा काही केलं नाही किंवा तो म्हणलो ते ऐकलं नाही, तर हा भ्रम थोडा हळूहळू सुटतो. आणि हे जे भ्रम आहे, हे भ्रम त्याच व्यक्तींवर जास्त असर करतात जे व्यक्ती मेंटली स्ट्रॉंग असतात. तसं तुमची बायको जी आहे ती मेंटली स्ट्रॉंग नव्हती आणि तिच्यासोबत तिनं ज्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, सगळं काही सांगितलं, तर तुम्हाला सुद्धा तिनं थोडंफार कमजोर केलं. कारण की तुमच्याही मनामध्ये थोडीफार शंका येत होती आणि त्याच कारणामुळं ते सगळा प्रकार तुम्हाला दिसला. ती जर सगळी भावना तुमच्या मनामध्ये नसती, तर तुम्हाला तो जो काही सगळा प्रकार आहे, तो सगळा प्रकार तुम्हाला दिसला नसता. तर राघवने ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर राघव म्हणला की यार खरं आहे, असं पण होऊ शकतंय. तर तो म्हणला की हां, असंच होतंय, मॅक्झिमम गोष्टी अशाच असतात. तर थोडी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. आता एक काम करा, तुम्ही जे घर घेतलेलं आहे ते घर पूर्णपणे दुसरं कोणाला तरी विका, दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट व्हा आणि चांगल्या पद्धतीने जगा. तर यांनी महिना दीड महिन्यामध्ये तसंच केलं, ते घर विकलं, चांगल्या पद्धतीने दुसरीकडे शिफ्ट झाले आणि शिफ्ट झाल्याच्या नंतर राघवचा जो मोठा भाऊ आहे त्याच्यासोबत त्यांनी न सांगता नातं तोडल्यासारखं तोडलं. म्हणजे त्यांनी कुणाला सांगितलंय नाही की आम्ही इथं चाललोय, तिथं चाललोय, कुठंच नाही. आता जे राघवचे आई वडील असतात ते दोघेही वारलेले असतात. लग्न झाल्याच्या नंतर एका वर्षांना त्यांचा ॲक्सिडेंट झालेला असतो. जे घरामध्ये असतात ते त्याचा मोठा भाऊ आणि हा. मोठ्या भावाकडं म्हणजे त्यांच्या सगळ्या घरामध्ये 2-2.5 एकर शेती होती. ती 2-2.5 एकर शेती तो त्याचा मोठा भाऊ सांभाळायचा आणि तिथंच एका खाजगी कारखान्यामध्ये तो नोकरीवर होता आणि त्याच कारणामुळे तो जास्तच जळायचा. आणि ज्यावेळेस राघवच्या आईवडिलांचं निधन झालं, त्यावेळेस राघव तिकडं पैसा पाठवणं बंद केला की बाबा माझे आईवडील नाही आहेत तर मी पैसा पाठवू कोणाला. आणि राघवने त्याच्या मोठ्या भावाला शेती पूर्ण सोडून दिली होती की बाबा जे 2.5 एकर आहे ना ती तू एकलाच वाय तूच खा, कारण की तुला मोठी नोकरी वगैरे नाही आहे. तर तरीसुद्धा त्याचा जो भाऊ आहे तो त्याच्यावर जळायचा आणि त्याने हा सगळा काही प्रकार केला होता. तर मंडळी कसं असतं, जळणारे लोक खूप जास्त असतात आणि जळणारे लोक जास्त करून आपलेच असतात. तर या स्टोरीमधून काय बोध भेटला असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली स्टोरी आज इथंच आपण संपवूयात. स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर मला तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक इंस्टाग्रामची ID दिलेली आहे, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला DM करू शकता. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.